तुझी लायकी फक्त आमच्या घरची भांडी घासण्याची आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये होणाऱ्या सासूने गरीब समजून अपमान केला. पण जेव्हा हॉटेलच्या मालकाने येऊन तिला सॅल्यूट ठोकला तेव्हा नवऱ्याच्या आणि सासूच्या पायाखालची जमीनच फाटली. माझं नाव अनन्या. मी पुण्यातली एक अत्यंत साधी राहणीमान असलेली मुलगी. पण या साध्या राहणीमानाच्या मागे एक भयंकर मोठं सत्य लपलं होतं. मी नेक्सस व्हेंचर्स नावाच्या एका 300 कोटींच्या IT कंपनीची संस्थापक आणि CEO आहे. पण समाजातील खोटेपणा आणि पैशाच्या मागे धावणारे लोक बघून मी एका मॅट्रिमोनी साईटवर स्वतःची ओळख महिन्याला 15,000 रुपये कमवणारी एक साधी डेटा एंट्री ऑपरेटर अशीच टाकली होती. मला माझ्या पैशांवर प्रेम करणारा नवरा नको होता, तर माझ्या साधेपणावर प्रेम करणारा जोडीदार हवा होता. तिथेच माझी ओळख रोहितशी झाली. रोहित एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट हेड होता आणि महिन्याला 2.5 लाख रुपये कमवायचा. त्याला आणि त्याच्या घरच्यांना नेमकी माझ्यासारखीच एक साधी, गरीब आणि त्यांच्या मुठीत राहणारी मुलगी हवी होती. आमचं लग्न ठरलं. लग्नाला 15 दिवस बाकी होते. एके दिवशी रोहितने मला फोन केला आणि म्हणाला, अनन्या, आज माझ्या आईवडिलांना तुला भेटायचं आहे. मी तुला पुण्याच्या सर्वात महागड्या द ग्रँड पॅलेस या 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावत आहे. वेळेवर ये आणि हो, जरा चांगले कपडे घालून ये. आमचं तिथे स्टेटस आहे. मी हसले. मी मुद्दाम माझ्या कपाटातील सर्वात जुनी फिकट रंगाची कॉटनची कुर्ती आणि पायात साध्या लोकल चपला घातल्या. मी ओला कॅब बुक केली आणि हॉटेलवर पोहोचले. तो अपमानाचा प्रसंग आणि पैशाचा माज. मी हॉटेलच्या त्या आलिशान टेबलवर पोहोचले तेव्हा रोहित आणि त्याचे आईवडील तिथे आधीच बसले होते. मला त्या फाटक्या आणि जुन्या कपड्यात बघून रोहितच्या आईने, माझ्या होणाऱ्या सासूने अत्यंत तुच्छतेने नाक मुरडले. रोहितने कसंनुसं हसत माझी ओळख करून दिली. डिनर सुरू झाला. रोहितच्या वडिलांनी महागड्या डिशेस ऑर्डर केल्या आणि ते मुद्दाम मला ऐकवत म्हणाले, अनन्या, नीट जेवून घे, कारण तुझ्या त्या 15,000च्या पगारीत तुला या हॉटेलचं साधं पाणी पण विकत घेता येणार नाही. रोहितची आई पुढे म्हणाली, आणि हे बघ अनन्या, आम्ही तुझ्यासारख्या भिक्कारड्या घरच्या मुलीला सून बनवून तुझ्यावर खूप मोठे उपकार करत आहोत. लग्नानंतर तू तुझी ती 15,000ची चिल्लर नोकरी सोडून द्यायची. तू फक्त आमच्या घरची भांडी घासायची, धुणी धुवायची आणि आमच्या मर्जीने जगायचं. तुझ्या बापाला हुंडा द्यायची पण लायकी नाहीये, त्यामुळे आमच्या घरात तोंड बंद ठेवूनच राहायचं. माझ्या काळजात संतापाची लाट उसळली. मी रोहितकडे बघितले. मला वाटले तो आपल्या होणाऱ्या बायकोची बाजू घेईल, पण तो निर्लज्जपणे हसत म्हणाला, अगं आई, बरोबर तर आहे. अनन्या खूप लकी आहे की माझ्यासारखा रिच नवरा तिला मिळालाय. ती राहील आपल्या घरात मोलकरणीसारखी. तो सत्याचा स्फोट आणि माझा भयंकर निर्णय. माझी खरी परीक्षा संपली होती. ज्या माणसाची आणि त्याच्या कुटुंबाची लायकी फक्त पैशावर मोजली जाते, त्यांच्या घरात मी कधीच पाऊल ठेवणार नव्हते. आता वेळ होती मात देण्याची. मी अत्यंत शांतपणे माझा पाण्याचा ग्लास खाली ठेवला. मी वेटरला हाक मारली नाही, तर थेट माझ्या फोनवरून एक मेसेज टाईप केला. पुढच्या बरोबर 2 मिनिटात त्या 5 स्टार हॉटेलचा जनरल मॅनेजर स्वतःचा कोट सावरत आणि त्याच्या मागे 5-6 स्टाफचे लोक घेऊन अक्षरशः धावत आमच्या टेबलजवळ आला. रोहितचे वडील कॉलर ताठ करून म्हणाले, अरे मॅनेजर साहेब, या, बिल आणा, आणि हे बघा, आम्ही तुमचे रेग्युलर कस्टमर आहोत, जरा डिस्काउंट द्या. पण मॅनेजरने रोहितच्या वडिलांकडे ढुंकूनही बघितले नाही. तो थेट माझ्यासमोर त्या जुन्या खुर्चीत बसलेल्या अनन्यासमोर आला
आणि त्याने मला चक्क 90 डिग्रीत वाकून कडक सॅल्यूट ठोकला. गुड इव्हिनिंग अनन्या मॅडम. आय एम सो सॉरी. तुम्ही तुमच्याच हॉटेलमध्ये आलात आणि आम्हाला माहीतही नव्हतं. मॅडम, तुमची प्रायव्हेट प्रेसिडेन्शियल सूट रेडी करू का? मॅनेजर अत्यंत आदराने म्हणाला. पायाखालची जमीन सरकवणारा तो मास्टर स्ट्रोक. हे ऐकताच रोहित आणि त्याच्या आईवडिलांच्या हातातील चमचे खाली पडले. त्यांचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने विस्फारले. तुमचं तुमचं हॉटेल? रोहित अडखळत घाम पुसत म्हणाला. मी अत्यंत रुबाबात खुर्चीवरून उभी राहिले. माझा तो साधेपणाचा मुखवटा आता गळून पडला होता आणि एका 300 कोटींच्या सीईओचा रुबाब माझ्या चेहऱ्यावर आला होता. मी अत्यंत करड्या आवाजात म्हणाले, होय रोहित, हे 350 कोटींचं 5 स्टार हॉटेल नेक्सस ग्रुपच्या मालकीचं आहे आणि मी त्या नेक्सस ग्रुपची मालकीण आणि चेअरमन आहे. माझी महिन्याची कमाई 15,000 नाही आहे, तर 15 कोटी आहे. पण मला बघायचं होतं की ज्या दिवशी माझ्या अंगावर पैशाचे टॅग नसतील त्या दिवशी तुमची अस्सल लायकी काय आहे. रोहितची आई भीतीने थरथर कापत होती. ज्या मुलीला ती भांडी घासायची लायकी सांगत होती ती मुलगी अब्जाधीश होती. रोहितने रडवेला चेहरा करत माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अनन्या, प्लीज, आमची चूक झाली. आम्हाला माहीत नव्हतं तू एवढी मोठी. मी अत्यंत तिरस्काराने त्याचा हात झटकला आणि सर्वात मोठा बॉम्ब फोडला. आणि रोहित, तू ज्या ग्लोबल IT सोल्युशन्स कंपनीत प्रोजेक्ट हेड म्हणून स्वतःच्या 2 लाखांच्या पगारीचा माज दाखवतोस ना, ती कंपनी कालच माझ्या नेक्सस ग्रुपने टेक ओव्हर केली आहे. मी तुझी नवीन बॉस आहे. पण उद्यापासून तू ऑफिसला येण्याची गरज नाही, कारण मी तुला आत्ता याच क्षणी नोकरीवरून बडतर्फ करत आहे. अहंकाराची राखरांगोळी आणि माझा रुबाबदार एक्झिट. रोहित अक्षरशः त्याच हॉटेलमध्ये स्वतःच्या गुडघ्यावर कोसळला. त्याचे डोळे पाणावले होते. एका क्षणात त्याची नोकरी, त्याचं स्टेटस आणि त्याचं लग्न सगळं मातीत मिळालं होतं. त्याचे आईवडील मान खाली घालून रडत होते. मी माझ्या जुन्या पर्समधून एक VIP ब्लॅक कार्ड काढलं आणि मॅनेजरला देत म्हणाले, मॅनेजर, यांच्या या 40,000च्या जेवणाचं बिल माझ्या कार्डमधून कट करा, कारण या भिकाऱ्यांची लायकी द ग्रँड पॅलेसचं बिल भरायची नाही आहे. आणि बिल भरून झाल्यावर सिक्युरिटीला बोलावून यांना माझ्या हॉटेलच्या बाहेर हाकलून द्या. मी मागे वळूनही पाहिलं नाही. मी अत्यंत गर्वाने आणि स्वाभिमानाने त्या हॉटेलमधून बाहेर पडले. ज्यांना घरातली मोलकरीण हवी होती त्यांनी स्वतःच्या पैशाच्या माझापायी एका राणीला गमावले होते आणि आता ते आयुष्यभर रस्त्यावर स्वतःची लायकी शोधत फिरणार होते. खोट्या प्रतिष्ठेचा माज उतरवणारी आणि खऱ्या स्वाभिमानाची ताकद दाखवणारी ही कडक कथा तुम्हाला कशी वाटली? रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.